वटपौर्णिमेची ना खूप जास्त लगबग सुरू होती. सगळ्या बायका मग गजरा 40ला आहे. गजरे आणलेत. गजरे एवढी केळी आणली. गाईज दादा आलाय मार्केट आणि पप्पा येतात ते मार्केटवरून माल घेऊन. आताच त्याने मला कॉल केला होता. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळची गाईज दादाने फुलं आणलीत. 10ला 5 आहे. व्हॉट्सअपला ग्रुपला वगैरे टाकायला लागतं ना आपल्याला. गुलाबी एक टाक. 50ला अर्धा पाव. बाळा 10 आहे का तुझ्याकडे? 50 ते एकच टाक. किती? एकच टाक. एकच फुलं महाग आहे. पैसे पे केले. गाईज मी मंदिरात चालली आहे. सगळे नैवेद्याचं बघा ना, मस्त ताट वगैरे सजून बायका किती मस्त पूजा करतात. ते नटून थटून आल्यात. खूपच छान वाटत होतं. एकदम मस्त वातावरण होतं. आणि ना तिथून येऊशीच मी ना स्पेशली तिथे व्हिडिओ काढण्यासाठी गेले होते. तर तिथे एक काका असतात, तिथे काय म्हणतात व्हिडिओ फोटो काढण्याचे ना यांच्याकडून 50 रुपये घेतले पाहिजे. गाईज खूपच जास्ती गर्दी इथं. मी आली आहे आणि ना बघा किती जास्ती गर्दी आहे इथं. सगळे मम्मी चालली आहे बघा मस्त आवरून आहे ना मंदिरामध्ये. गाईज मम्मी उपवास नाही केला तुमच्यासाठी. असली भूक लागली ना. 3:15 वाजलेत. आताशी जेवायला घेतले. सकाळ फुलं आणि ओटीचं सामान इतकं जास्ती खपलंय ना. आपण काल पण आणलं होतं आणि आज पण आणलं होतं. सगळं संपून गेले. आंबे पण सगळे संपून गेले. त्यामुळे खूपच छान वाटते. खूप जास्ती होतं ना आंबे वगैरे सगळे आपण भरले होते. त्याच्यामुळे पप्पांनीच दुकान बघितले. आज मी ते काही दुकानावर थांबले नाही. खूपच जास्ती जमले होते बरं का. तर गाईस कसं काय वाटलं आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.